वीडियो बंद करा आता। एक बाइक का शोरूम यहाँ पर खुला है। आइए अंदर जो है तो ऑनर से बात करते हैं। जैसे मैंने आपको इससे पहले भी एक इलेक्ट्रिक बाइक के शोरूम की एक ओपनिंग बताया था, जिनको बहुत अच्छा रिस्पांस मिल रहा है यहाँ पर। और रिस्पांस मिलने की सबसे बड़ी वजह यह है कि आज जो महंगाई का दौर चल रहा है, दिन पे दिन पेट्रोल के दाम बढ़ रहे हैं, तो जो यंग बच्चे हैं और जो पेरेंट्स हैं, उनकी पहली पसंद बन चुकी है इलेक्ट्रिक बाइक। इलेक्ट्रिक बाइक से फ़ायदा ये होता है कि आपको सिर्फ चार्ज करना है और चलना है। आपको ना पेट्रोल पंप पे रुकना है, ना गाड़ी ख़राब होने का आपको टेंशन होता है, ना किसी गैरेज का मुंह देखना है आपको जा करके। तो आइए यहाँ पे हमारे साथ में ऑनर मौजूद है, उनसे बात करते हैं और जानते हैं कि आज आपने पीसा देवी रोड हनुमान मंदिर के सामने आज आपने शोरूम की आपकी शुरुआत की है। तो क्या आपके दिमाग में आया कि भाई हमें ये शुरुआत करना चाहिए? सध्याच्या काळामध्ये आपण बघतोय की या महागाईच्या काळामध्ये खास करून सनी आपल्या देशावरती जे एक मोठं इंधनाचं संकट आहे आणि पर्यावरणासाठी पोषक असणारं हे वातावरण म्हणजे ई बाईक हे शासनाचं नवीन धोरण आहे। या धोरणाला अवलंबण्यासाठी या ठिकाणी भारतवासी सज्ज झालेले आहेत आणि त्यांच्या सेवेसाठी आज आम्ही या ठिकाणी आपण बघतायत की आम्ही ई बाईकचं शोरूम सुरू केलेलं आहे। कारण या ठिकाणी ही ई बाईक सुरू करत असताना आम्ही पुढचा दृष्टिकोन असा ठेवला की महिलांसाठी ही ई बाईक अतिशय उत्तम प्रकारे आणि उपयोगी आहेत। मुलींना शाळेमध्ये सोडण्यासाठी, विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्यासाठी आणि मार्केटमध्ये या ठिकाणी वावरत असताना या दगदगीच्या काळामध्ये आपण या गाडीचा अतिशय उत्तमपणे उपयोग करू शकतो। हिला आपल्याला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स असणार नाहीये। याची सर्व्हिस आपण फ्री देणार आहोत 1 वर्षासाठी। ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असणार आहे। आणि आपण इलेक्ट्रिक चार्ज आता बघतायत की सगळीकडे सोलारही वापरले जात आहेत, म्हणजे चार्ज याच्यावरती 0 मेंटेनन्स असणार आहे। यासाठी ही ई बाईक खूप महत्त्वाची असणार। सोलार नसतं पण बिल जास्त येत नाही, याला बिलही जास्त येत नाही, खूप कमी म्हणजे युनिट याला जास्त लागणार नाही। आणि याच्यामध्ये तुम्ही 60-70 ॲव्हरेज 80 पर्यंत तुम्ही याची रेंज मिळू शकतो। संभाजीनगर घुमून येऊ शकतो। हो, आरामशीर आपण संभाजीनगर संध्याकाळपर्यंत आरामशीर आपण घुमू आपल्या घरी सुखरूप पोहोचू शकतो। आता वाट पाहतात कस्टमर आणि दर्शक के प्राइस कधी बोलणार? प्राइस तर काय याच्यामध्ये नाही, आता जर प्राइसच्या बाबतीत तुम्ही विषय काढला असेल तर प्राइस जर बघितलं तुम्ही, आज आपण जर चांगल्या प्रकारची सायकल जर घ्यायला गेलो तर सायकलची किंमत देखील 40,000पेक्षा कमी नाही। बरोबर, चांगल्या प्रकारे। आणि ही गाडी तुम्हाला अवघ्या एक कमी 50,000पर्यंत सध्या तुम्हाला मिळते समजा मार्केटमध्ये। पण याच्यासाठी आपण एक 15 ऑगस्टचं औचित्य साधूनसाठी एक आपला प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून आपण एक विशेष कस्टमरसाठी एक ऑफर ठेवणार आहोत। ती ऑफर अशी असणार आहे की ही गाडी आपण सध्या 50,000मध्ये याची रेंज आहे, परंतु एक ऑफर म्हणून आपण 47,500 मध्ये आपण ही गाडी 15 ऑगस्ट पर्यंत कस्टमरसाठी देणार। 47,000? हो, 47,000 फक्त 47,000 15 ऑगस्ट पर्यंत। 15 ऑगस्ट पर्यंत। ओके, म्हणजे असं सांगू शकत आपण की 15 ऑगस्टचा ऑफर तुम्ही काढलेला आहे? हो, हा आमच्या माध्यमातून म्हणजे शोरूमच्या माध्यमातून आम्ही हा ऑफर दिलेला आहे। आणि हा ऑफर आपण 15 ऑगस्ट पर्यंत ठेवलेला आहोत, कारण की प्रत्येकाकडे याची प्रचार प्रसार होण्यासाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा ठेवून एक आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टच्या दिनापर्यंत आपण हा एक ऑफर ठेवलेला आहे। बरोबर, तुमचे भाऊ पण सोबत आहे, काय सांगेल? किती खुशी तुम्हाला, आनंद भेटतो तुम्हाला? आम्ही आता म्हणजे बंधूंनी मला बोलले की आपण इथं दुसरा शॉप टाकायचं होतं आम्हाला, पण त्यांनी गाईड दिली की आपण याच्याऐवजी पर्यावरणपूरक बरोबर ही बाईक चालू केली तर कसं राहील किंवा तर मग माझ्या लक्षात लगेच आलं। मी त्यांना लगेच होकार दिला की आपण हे दुसऱ्याच्या ऐवजी इथं पर्यावरणपूरक ही बाईक चालू करूया। म्हणजे याचा फायदा असा होईल की सध्याच्या महागाई काळामध्ये आपल्याला फ्यूल मिळणं खूप अवघड झालंय। बरोबर, किमती पण खूप वाढलेल्या आहे आणि तासनतास मागं तर बघितलं आपण की कधी बी अफवा पण ओळख का आज पेट्रोल बंद होणार आहे। पेट्रोल पंपवर खूप गर्दी होतात। हो, खूप गर्दी आणि 4-4 तास 5-5 तास लाईनला उभं राहावं लागतं। आता एक कस्टमर येऊन गेले होते माझ्याकडे, त्यांच्याकडे 4 वर्षापूर्वी त्यांनी इलेक्ट्रिक बाईक घेतलेली। ते म्हटले माझी ही गाडीची किंमत तर कधीच फिटून गेलेली, तरी तिला अजून बॅटरीला काही झालेलं नाही। 4 वर्षापूर्वी गॅरेजच्या मुग मी बघितलं नाही, मला 1.5 साल 18 महिने झाले मला गाडी घेऊन। बॅटरी कधी मी गॅरेज मध्ये गेलो नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, पंक्चर नाही, काही नाही, एकदम बिलकुल व्यवस्थित। आपण याच्यामध्ये समजा बाकीच्या गोष्टी जे ठेवलेल्या आहे फायबर पार्ट सोडून सनी
कुठलाही पार्ट जरी गेला तर त्याचा पीस टू पीस आपण 1 वर्षापर्यंत त्याची गॅरंटी बदलून देणार आहे, डायरेक्ट पीस टू पीस. आणि कस्टमरसाठी सर्व्हिस तर आपण 1 वर्षासाठी फ्रीच ठेवणार आहोत. अच्छा, बॅटरीची जर आपण आता बोलू किती वर्षाची गॅरंटी वगैरे काय आहे का? बॅटरी जाते जर बघितलं तर 2 प्रकारच्या बॅटरी आहेत. आपण याच्यामध्ये लीड आणि लिथियम अशा 2 प्रकारच्या बॅटरी आपण याच्यामध्ये वापरू शकतो. आपल्याला जी योग्य वाटेल ती. लीड लिथियम ह्या 2 बॅटरी आहे. त्याच्यामध्ये लीडची आपण जशी त्यामध्ये बॅटरी ऍड केली तशी त्याची रेंज वाढत जाणार आहे. मग त्या पद्धतीने 4 बॅटरीची जर एकंदरीत आपण त्याच्यात एक हे लावलं तर तो आपल्याला कमीत कमी 50-60 पर्यंत आपल्याला ती रेंज देऊन जाते. आणि 5 बॅटरीचा सेट जर लावला तर तो 60-70 पर्यंत आपल्याला हो बिलकुल 60-70 पर्यंत आपल्याला 5 बॅटरीची रेंज मिळणार आहे. हो. आता कस्टमर येण्यासाठी याचा ॲड्रेस एकदम सांगा तुम्ही आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही पण सांगा याच्यामध्ये. हा इथला ॲड्रेस जर म्हटलं तर बंधू आपले सविस्तर सांगतील. हा ॲड्रेस आहे दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर श्रीनिका ई मोटर्स नाही सुपर 30 शाळेच्या जवळ मसोबा नगर हर्सोल. आपलं नाव? माझं नाव श्रीकांत भुजा. हा आपल्या शोरूमचं नाव आहे श्रीनिका ई मोटर्स आहे. ही ई मोटर्स काम करत असताना या ठिकाणी मी स्वतः आपण इथं बघणार आहेत आणि कस्टमरसाठी जी येणारी त्यांच्यासाठी प्रत्येक सुविधा आपल्याकडून कस्टमरला मिळावी, त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता आम्ही पुरेपूर घेणार आहोत. कुठल्याही प्रकारची त्यांना अडचण येणार नाही. कस्टमर हा आमच्यासाठी दैवत असणार आहे. ती दैवाची जशी आपण अर्चना करतो तशा पद्धतीने अतिथी देवो भव या ठिकाणी कस्टमरची अशा पद्धतीची या आमच्याकडून म्हणजे देखरेख होणार आहे. त्याची काळजी नाही. श्रीकांत भुजंग यांनी काल मला फोन केला. तो आमच्या इथं असं गाडीचं एक आम्ही इलेक्ट्रिक बाईकचं शोरूम टाकतोय आणि त्याकरता तुम्ही विजिट द्यायला या. त्या निमित्ताने आम्ही आलो आणि त्या निमित्ताने त्यांचं शोरूम चांगल्या तऱ्हे म्हणजे चांगलं भरभराटीचं त्याने उद्योग वाढव त्यांचा आणि भरभराटीनं त्याचं काम चालू अशी मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. संभाजीनगरकरांना काय माहिती? संभाजीनगरकरांना मी संभाजीनगरांना हे सांगू इच्छितो की त्यांनी प्रत्यक्ष आमच्या या मित्राच्या शोरूमला भेट द्यावी आणि येऊन या गाडीची ट्रायल वगैरे घेऊन जी गाडी आहे तर ते स्वस्तमध्ये ते देत आहे तर ती गाडी घेऊन त्याचा उपयोग आपल्या याच्यासाठी करावा. आपलं पूर्ण नाव? संतोष वाघमारे MSB त्याचा मित्रच आहे. घेऊन आपण 2-3 बुके देताना तुम्हाला आता आपण घेऊ. चांगला वाटलं. थोडे बुके देते ना नेहमी ना